अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। 2024 साल इंग्रजी महिन्यानुसार चालू झालेला आहे आणि 2024 मधला पहिला सण म्हणजे संक्रांत। संक्रांत सण हा खूप महत्त्वाचा सण आहे। ह्या दिवशी आपले सगळे रुसवे फुगवे आणि जे काय आपल्या मनामधले दुःख, दारिद्र्य, संकट, कष्ट, भोग आहेत ते निघून जाण्यासाठी आपल्याला हा सण साजरा करायचा असतो आणि इथून पुढे आपल्या आयुष्यामध्ये गोडी गुलाबी येऊ दे, आपल्या नात्यामध्ये गोडवा निर्माण होऊ दे, यासाठी आपल्याला हा सण साजरा करायचा असतो। हे 3 दिवसाचा सण आहे। म्हणजे पहिल्या दिवशी 14 तारखेला आलेले भोगी, 15 तारखेला संक्रांत आणि 16 तारखेला किंक्रांत। हे 3 दिवसाचा सण 2024 मध्ये पहिला सण आहे आणि ह्या दिवशी आपल्याला काही महत्त्वाचे उपाय सेवा करायचे आहेत। बघा, आपल्या घरामध्ये सतत भांडणं, दुःख, दारिद्र्य, कष्ट, कोणी आजारी पडणं, सतत पिढ्यानपिढ्या त्रास किंवा कष्ट, मेहनत, ज्या काही गोष्टी आहेत त्या सतत घडत असतात आणि ह्या गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून जाण्यासाठी, आपल्या आयुष्यातलं दुःख निघून जाण्यासाठी, दारिद्र्य निघून जाण्यासाठी, कष्ट निघून जाण्यासाठी, इडापिडा निघून जाण्यासाठी आपल्याला भोगी दिवशी एक छोटासा उपाय करायचा आहे। हा उपाय म्हणजे काय, त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आणि आपण जसं दिवाळीला लवकर उठून स्नान करतो तसं भोगी दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि या दिवशी आपण प्रत्येक घरातल्या ज्या ज्या व्यक्ती आहेत त्या त्या सगळ्या व्यक्तींनी स्वच्छ डोक्यावरून आंघोळ करायची आणि ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ, पांढरे तीळ आणि चिमूटभर हळद टाकायची आहे। आणि हे पाणी आपण आंघोळ करत असताना पहिला मग जो आहे तो उजव्या खांद्यावरती घ्यायचा, दुसरा मग आहे तो डाव्या खांद्यावरती घ्यायचा आणि तिसरा मग जो आहे तो डोक्यावरून घ्यायचा। कारण कसं असतं बघा, या दिवसामध्ये म्हणजे भोगी हा सण पासून भोगी दिवसापासून थंडी, संक्रांतीपासून थंडी कमी कमी व्हायला लागते आणि दिवस मोठा होतो आणि रात्र लहान व्हायला सुरू होते। आणि या दिवशी आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये जर काळे तीळ चिमूटभर, पांढरे तीळ चिमूटभर आणि हळद चिमूटभर टाकली आणि त्यामध्ये थोडं गंगाजल टाकलं तर आपल्या आयुष्यातलं जे काय कष्ट आहे, दुःख आहे, दारिद्र्य आहे, संकट आहे, इडापिडा आहे ती सगळी निघून जाते। तसंच थंडी आपल्या आयुष्यातली कमी कमी होत जाते आणि आपल्या आयुष्यात सुख येतं, समाधान येतं, आपल्या मुलांच्या आयुष्यात आनंद होतो। कसं असतं बघा, आपल्या मुलांच्या लग्नामध्ये, नोकरीमध्ये, व्यवसायामध्ये किंवा प्रमोशनमध्ये आपल्याला अडचणी येत असतात। ह्या सगळ्या अडचणी आपल्या ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये जे आपण तीळ टाकलेले असतात, हळद चिमूटभर टाकलेले असते त्यामुळं निघून म्हणजे फायदा होतो। तर बघा, ह्या दिवशी आपण जे आंघोळीचं पाणी घेत असतो त्या पाण्यामध्ये आपण ह्या वस्तू टाकून आंघोळ करायची आहे। प्रत्येकानं घरातल्या लहान मुलापासून वयस्कर माणसापर्यंत सगळ्यांच्या पाण्यामध्ये तुम्ही काळे तीळ, पांढरे तीळ, चिमूटभर हळद आणि गंगाजल असेल तर तुम्ही टाकायचं। गंगाजल तुम्हाला कुठल्याही देवपूजेच्या दुकानामध्ये मिळतं। आणि त्यानंतर आंघोळ झाल्यानंतर तुम्ही सूर्याला अर्घ्य, सूर्य उगवताना म्हणजे सूर्योदय होतानाच तुम्हाला जल अर्पण करायचं आहे। 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता नाही तर उद्या भोगी दिवशी तुम्ही सूर्याला अर्घ्य सूर्योदय होताना घालायचं। या एका तांब्याच्या भांड्यामध्ये तुम्ही पाणी स्वच्छ घ्यायचं, त्यामध्ये तुम्ही लाल फूल, लाल अक्षदा, लाल चंदन, काळे तीळ टाकायचे, पांढरे तीळ नाही, काळे तीळ टाकायचे आणि सूर्याला हे अर्घ्य अर्पण करायचं आणि प्रत्येकानं घरातल्यानी हे अर्घ्य अर्पण करायचं आणि सूर्याला प्रार्थना करायची, हे सूर्यदेवा म्हणजे ते अर्घ्य अर्पण करताना ओम सूर्याय नमः, ओम सूर्याय नमः असा मंत्र म्हणायचा आणि सूर्याला प्रार्थना करायची, हे सूर्यदेवा आमच्या म्हणजे प्रत्येकानं म्हणायचं, आमच्या घरातली किंवा आमच्या पाठीमागची साडेसाती जाऊ दे, इडापिडा जाऊ दे, दुःख जाऊ दे, भोग संपू देत। म्हणजे कारण भोगी आहे त्यामुळे भोग ह्या अर्थाचा शब्दाचा अर्थ नैवेद्य देवाला दाखवणं त्यालाही भोग म्हणतात आणि आपल्या पाठीमागचे भोग जे असतात त्यालाही भोग म्हणतात। हे जे भोग आहेत माझ्या आयुष्यातले ते सगळे निघून जाऊ देत आणि माझ्या आयुष्यात सुख, समाधान, आनंद, गोडवा निर्माण होऊ दे। तिळागुळासारखा आमचा संसार
म्हणजे तीळ आणि गूळ जसे एकत्र गोडव्यानं राहतात, तसं आमच्या घरात सगळ्यांमध्ये एकी राहू दे, गोडवा निर्माण होऊ दे, अशी प्रार्थना आपल्याला ह्या दिवशी करायची आहे. आणि जसं आपण देवपूजा करतो तसं दररोज सूर्याला तुम्ही जर अर्घ अर्पण केला, म्हणजे भोगीपासून तुम्ही दररोज जर सूर्योदयाच्या वेळी तांब्यामध्ये पाणी घेऊन अर्घ, त्यामध्ये लाल कुंकू, लाल फूल, अक्षदा टाकून जर दररोज तुम्ही अर्घ जर अर्पण केला सूर्याला, तर तुमच्या मुलांना नोकरी मिळत नसेल तर नोकरी मिळेल, प्रमोशन होईल, मुलांच्या शिक्षणात प्रगती होईल, तुमच्या मुलांच्या तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या निघून जातील. तर तुम्ही हा उपाय भोगी दिवशी स्वतः करून बघा आणि या उपायानं तुमच्या घरात सुख समाधान येईल. कारण संक्रांतीपासून प्रत्येकाच्या घरामध्ये गोडवा निर्माण व्हावा अशी मी सगळ्यांच्यासाठी स्वामीचरणी प्रार्थना करते. आणि हे जे मी उपाय छोटे छोटे सांगितलेले ते अगदी ज्योतिषशास्त्रानुसार, वास्तुशास्त्रानुसार, केंद्रानुसार आहेत. हे उपाय तुम्ही सगळ्यांनी करावेत आणि तुमच्या आयुष्यात तुम्ही सुखी राहावं, समाधानी राहावं, तुमच्या आयुष्यात आनंद मिळावा, तुमच्या आयुष्यात तुम्हाला ज्या चांगल्या गोष्टी पाहिजेत त्या मिळाव्यात, तुमच्या आयुष्यातलं दुःख, दारिद्र्य, संकट, इडापिडा सगळं निघून जावं असं मी स्वामीचरणी प्रार्थना करते. ह्या माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, कारण जास्त व्हिडिओ शेअर केले तर तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वाईट ज्या अडचणी असतील, वाईट शक्ती असतील, वाईट दुःख असेल, इडापिडा असतील त्या निघून जातील. हा व्हिडिओ तुम्ही शेअर केल्यामुळे कुणाला नाही कुणाला उपयोगी होईल. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते दुसऱ्याचं चांगलं चिंता, स्वामी समर्थ महाराज तुमचं चांगलं करतील. जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट चिंतलात तर स्वामी समर्थ महाराज तुमचं वाईट करायला वेळ लागणार नाहीत. नेहमी दुसऱ्याचंच चांगलं चिंता, स्वामी समर्थ महाराज तुमचं नेहमी चांगलं करतील. म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कुणाला नाही कुणाला अडचण असेल, इडापिडा असेल, दुःख असेल, तर भोग असतील ते निघून जातील, त्यांच्या उपयोगी येतील ह्या सेवा उपाय. आणि जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी दाबून ऑल बटनला क्लिक करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.